कसे आहात सगळे? हे गाजर ना 2-3 दिवसापूर्वी आणलेली आणि त्याच्यानंतर मला अचानक बाहेरगावी जावं लागलं. त्याच्यामुळे ही गाजर अशीच फ्रीजमध्ये ठेवून दिली. माघारी आल्यावर बघितलं तर ही गाजर अक्षरशः अशी ना उगवायला लागली होती. पण ही गाजर आणली होती गाजरचा हलवा करण्यासाठी. मग आता म्हटलं आज फायनली वेळ भेटलाय तर गाजरचा हलवा बनवून घ्याव्यात. त्यात मी इंस्टाग्रामवरती ही खूप व्हायरल ट्रिक बघितली की तुम्ही जे गाजरचा हलवा आपण किसून करतो ना तसा न करता त्याला खूप वेळ जातो. मग त्यांनी काय केलेलं असे त्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतले. मग म्हटलं चला आपण पण ट्राय करून बघूयात. झालं सक्सेसफुल तर झालं म्हणून आपण ह्या गाजराचे मी तुकडे करून घेत आहे. तुम्ही कोणत्या पद्धतीने करता मला नक्की कमेंट करून सांगा. किसून करता की असे तुकडे करून करता? मी ही पहिल्यांदाच असं करतेय पण बघू आता काय होतंय. फायनल रिझल्ट तर तुमच्याबरोबर शेअर करणारच आहे. आता पहिल्यांदा आपण ही सगळी गाजराची तुकडे करून घेऊयात. हे आता तुकडे आपले करून झालेले आहेत. आता ह्याच्यामध्ये थोडंसं दूध घालून ह्याला कुकरमध्ये शिजवून घेणार आहे. मी 1-2-3 शिट्ट्यात काढून घेणार आहे. आता आपलं गाजर शिजतंय तोपर्यंत इथं मी ड्रायफ्रुट्स कापून घेतले. आपण बाकीची तयारी करून घेऊया. आता इथं ड्रायफ्रुट्स तर आपले कट करून झाले. आता गाजर शिजेपर्यंत वाट बघूयात. आता इथं आपलं गाजर ही शिजून तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असं अगदी मऊ शिजलेलं आहे. तोपर्यंत आपण इथं ड्रायफ्रुट्स ही कट करून घेतलेले आणि वेलची पावडर ही तयार करून घेतली. आता हे ना पावभाजीच्या स्मॅशरने असं स्मॅश करून घेऊया व्यवस्थित. अशा पद्धतीनं का नाही तुमचा वेळही वाचतोय मेहनतही वाचते. आता हा टेस्टला कसा असेल हे खाल्ल्यानंतर सांगते मी तुम्हाला. त्यात आधी सगळं बारीक असं करून घेऊयात. छान असं आता बारीक करून झालेलं आहे. आता आपलं गाजर तर ऑलरेडी शिजलेलं आहे. त्याच्यामुळे काय करायचं आता इथं मी एक पॅन गरम करायला ठेवलाय. त्याच्यामध्ये थोडंसं आता 2 चमचे तूप घालून घ्यायचंय आपल्याला. 2 चमचे तूप घालूयात. तूप थोडंसं हलकं गरम झालं ना त्याच्यात सुरुवातीला आता आपण ड्रायफ्रुट्स घालून घेणार आहे. कारण आपण गाजर ऑलरेडी शिजवून घेतलंय त्याच्यामुळे सुरुवातीला जातील ड्रायफ्रुट्स. ड्रायफ्रुट्स थोडेसे हलके हलके तुपात असे भाजून घेऊयात. तुम्ही हलवा कोणत्या पद्धतीने करता मला कमेंटमध्ये नक्की सांगा. मी तर पहिल्यांदाच बनवते त्याच्यामुळे कसा बनतोय बघूयात आपण. आता ड्रायफ्रुट्स थोडेसे भाजलेत की आपण शिजवून घेतलेलं गाजर घालून घेऊयात. गॅसची फ्लेम कमी करायची. सगळं व्यवस्थित मिक्स करूयात. छान असं एकसारखं हलवून घ्यायचं. गॅसची फ्लेम मीडियम टू लो ठेवूयात. छान असं परतून घेऊयात. आता 1 मिनिटभर असं परतून घेऊया. ह्यातलं थोडंसं दूध आटेपर्यंत 1 मिनिटभर परतल्यानंतर ह्याच्यात घालून घेऊयात आपण वेलची पावडर आणि साखर. साखर इथं मी माझ्या अंदाजाने तुम्हाला जितपत गोड हवंय ना तितपत घालून घ्यायचं. आमच्यात जास्त गोड खात नाहीत त्याच्यामुळे मी थोडी घातले. तुम्हाला जर अजून गोड हवं असेल तर तुम्ही घालू शकता. आता हे व्यवस्थित मिक्स करूयात. आता साखरेचं पाणी होईल ते पाणी आटेपर्यंत हे आपल्याला शिजवून घ्यायचं व्यवस्थित. आता ह्याच्या बऱ्याच पद्धती बघितल्या आहेत मी. त्यात बऱ्याच वेळा काय केलंय की खवा घातलेला आहे. आता माझ्याकडे तर काय खवा अवेलेबल नाही आहे आणि मी लगेच आणायलाही जाऊ शकत नाही. त्याच्यामुळे माझ्याकडे मिल्क पावडर आहे तर मी घालून घेते. बघू आपण टेस्टला तरी कसं होतंय म्हणून मी मिल्क पावडर 2 चमचे घालून घेतले. आता हे व्यवस्थित हलवून घेऊयात. आता यातलं छान असं पाणी आटलेलं आहे. आता याला थोडंसं थंड होऊन देऊयात. गॅस बंद करूयात. थंड झाल्यावरती आपण त्याचं टेक्स्चर बघूयात. थोडं थंड झालंय. छान असं याला टेक्स्चरही आलंय. आता आपण काढून घेऊयात. तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल व्हिडिओला लाईक केलं नसेल तर सबस्क्राईब करायला आपल्याला थोडीच पैसे जातात. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आणि हा आहे आपला गाजरचा हलवा तयार झालेला आहे. चला तर मग टेस्ट करून बघूयात. खरोखरच हा खूप असा टेस्टी झालेला आहे. अगदी गाजर तोंडात टाकताच म्हणजे हलवा विरघळतोय आणि गोडीलाही अगदी व्यवस्थित झालाय.
आणि मिल्क पावडर टाकल्यामुळं ना ह्याला क्रीमी असं टेक्स्चर आलेलं आहे. एक वेळ या पद्धतीनं नक्की बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसा बनला आहे. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसह.